पूर्वीच्या काही म्हणजे तहान लागली तर पाणी प्यायल्याने तहान लागते, पण म्हणजे अन्न खाल्लं किंवा नवीन वस्त्र घातलं तरी त्याने तहान भागते का तर नाही, पाणी पिल्याने तहान भागते. पूर्वीच्या काही जे संत महापुरुष होऊन गेले त्यांनी काय अगोदर साधनं बदलली नाहीत. त्यांनी जे कार्य केलं तेच आपण पण करायचं आहे. संत महात्म्याने बघा पूर्वीच्या काही त्यांना म्हणजे जे कार्य सूर्यप्रकाशामध्ये अन्नधान्य जसं हे होतं तर तसंच कीटकनाशक सुद्धा त्या प्रकाशातच हे होऊन जात होती. आणि त्या ते जे महान संत पुरुष होऊन गेले त्यांनी जे मार्ग अवलंबला तोच मार्ग आपण अवलंबायला पाहिजे. ज्यांनी म्हणजे ते पहिल्याच्या भक्तीमध्ये जी नम्रता होती ती आता नाही आहे. फक्त अभिमान हे ह्या भक्तीमध्ये आताच्या ह्या भक्तीमध्ये अभिमान लोकांना जास्त आहे. मग त्यासाठी आपल्यामध्ये दया भक्ती करुणा हे आपण अवलंबायला पाहिजे. तर आपल्याला ईश्वर भक्ती प्राप्त होईल. नाहीतर आपल्याला एक श्वास सुद्धा असा घेता येणार नाही. आणि बघा एखादी कलाकृती पाहिल्यानंतर आपल्याला त्या कलाकाराविषयी म्हणजे जाणून घेण्याची आवड असते की हे कसं काय झालं. तर एक गृहस्थ असते बघा, तो नारळाच्या झाडाखाली उभा असतोय आणि नारळाच्या झाडाखाली इकडे तिकडे काहीतरी शोधत असतोय. तर तिथून एक सज्जन जात असतोय. तो काय म्हणतोय आणि त्या महात्म्याला म्हणतोय, साहेब तुम्ही काय शोधत आहे, पैसे वगैरे हरवलेत का तुमचे. तर तो नाही म्हणतोय. नाही म्हणून तो सज्जन तसंच पुढे जातोय आणि परत तो मागं बघतोय तो आणि शोधत असतोय. तर तो म्हणतोय तुम्ही असं का सांगत नाही की काय शोधता आहात तुम्ही नारळाच्या झाडातले. तर तो म्हणतोय, मग तो परत सांगतोय इथं कुठेतरी पाण्याची पाईप कुठं बसवली आहे कुठल्या बाजूला, असं तो सज्जनला तो माणूस विचारतोय. तर हे सगळं ईश्वरामुळे झालेलं आहे. म्हणजे सांगण्याचा भाव आता असा की ईश्वर प्राप्तीमुळे हे नारळाच्या पाणी भरलं जाते. त्यासाठी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगी मोठ्या प्रेमाने बोला. सर्व सत्संगी दास पहिल्याप्रथम सर्वांची माफी मागतोय. आपल्या यायला वेळ झाला. खरोखर सत्संगी तुम्ही माय बाप कृपावंत संत सत्संगी असे असतात की ते माफ करत असतात. तर निवेदन विमल मिसाळ बहिणी सुंदरशा गीतात व अभंगातून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर राधिका उतरे बहिणी सुंदरशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संगी मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. विठेवरी रे उभा विठ्ठल, विठेवरी
ह म्हणजे ठसलेला आणि ल म्हणजे लयाला न जाणारा सत्संग असा हा विठ्ठल सत्संगाची विठेवर उभा म्हणलेल्या सत्संगाची दोन्ही हात कठेवर ठेवून जे निर्गुण निराकाराची खूण आपल्याला सद्गुरु माताजींनी दोन्ही हाताच्या इशारामध्ये दाखवली तो विठ्ठल सत्संगाची तो आपल्या कमरेवर हात ठेवून त्याच खुणेनं सत्संग त्या विठ्ठलाचं दर्शन घडवत आहे सत्संगजी जसं निवेदन केलं तसं राधिका उतरेबाईंची संदर्शना विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर आपले परम आदरणीय सुरेश म्हणरावजी तेही 2-1 मिनिटं विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संग मोठ्या प्रेमाने बोला सत्संगजी प्रेमाने बोला परम दयाळू तूच कृपाळू परम दयाळू तूच कृपाळू आलो तुझ्या द्वारी
सुरेश मुंडरावजी 2 मिनिटं विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर आदरणीय आपले ज्ञानेश्वर बेडगे महात्माजी सुंदरशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. सासंगीत मोठ्या प्रेमाने बोला. आदरणीय शास्त्री मोठ्या प्रेमाने बोला. शास्त्री सुंदर त्याप्रमाणे करानंतर आपण शासनाची शास्त्राची अवतारवाणीच्या बंधामध्ये अवतारशी मार्गामध्ये सत्य मार्ग त्याने आचरला. जग त्यांचे वैरी बनले सत्संगजी. तर सत्संगजी कितीही जरी सांगितलं तर सत्संगजी साधू संतांना तो अनुभव आला. सत्संगजी आपण ते सत्य आहे. सत्संगजी सत्य हा निर्गुण निराकार परमात्मा सत्संगजी फक्त आपण बोलून सत्संगजी ऐकून पाहतो. तो सत्संगजी या भक्तीच्या वाटेवर चालत असताना सत्संगजी आपणाला अनेको प्रयास करावा लागतात. त्यावेळेस सत्संगजी आपल्याला संसारी माणसं किंवा आपण जरी ह्या ज्ञानाच्या वाटेवर चालत असताना आपणाला देखील लोक विचारतात की बाबा तुम्ही सत्संगाला चाललाय त्याच्यामध्ये सहज विचारलं की तुम्हाला काय कमी आहे म्हणून विचारलं. म्हणतं वडिलांची शेती आहे की नोकरी आहे की धंदा पाणी आहे की. अनेक दोस्त होता तो म्हटला की ह्या वयात नाही करायचं. आता दिवस कमवण्याचे आहेत. पहिला कमवून ठेवायचं नंतर 50 नंतर उतरते लागले की ते खर्चच आपण भक्ती मार्गावर लावायचं. मग म्हटलं असं कुठल्या शास्त्रात आणि कुठल्या ग्रंथात सांगितलं तर नाही आमच्यात आम्ही तर नाही कुणी असंच आहे म्हणजे तर नाही म्हटलं. तुम्ही स्वानुभव प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. पण त्यांना मी सांगितलं तुम्ही या सत्संगमध्ये या संतांचा सर्व करा. सत्य परमात्मा आज आहे उद्या आहे आणि काल राहणार आहे. फक्त आपण जो बघण्याचा जो दृष्टिकोन किंवा समजून घेण्याचं जे महत्व आहे तो फक्त जाणून घ्यायचं असेल तर या 2 तासाच्या सत्संगमध्ये आल्यानंतर या सद्गुरूच्या चरणी शरण आल्यानंतर सत्संग जे तो भाव प्रकट होतो. फक्त रस्त्यावरून येता जाता जर तुम्ही आपण जरी एखाद्याला प्रयास केला की तो नुसता असं म्हटलं की वरवरची भक्ती काय कामाची तसं ते काय कामाचे नसतात. तर फक्त जो आदेश येतो की 2 तासाच्या सत्संगमध्ये येऊन विचार श्रवण केले की सत्संगाची तो खरं सुख शांती आणि आनंद प्राप्त होतो. त्यासाठी सत्संगाची आपल्याला एक 5 प्रण आणि 3 कर्म दिले सत्संग आणि त्या पहिल्या 3 कर्मामध्ये सत्संगाची आपण सत्संग सेवा नामस्मरण करूया. आजचे जो सत्संग आहे सत्संगाची तो फक्त अनमोल एक विचार सत्संगाचे एक ठेवून घ्यायचा आहे. सत्संगाचे तो आपण आत्मचिंतन करून आपल्या जीवनाचा उद्धार करू. सत्संगाचे मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असे भाव मनमध्ये ठेवले. मग सत्संगाची माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. काही सेकंद आहे किंवा नाही माणसाचं जीवन होऊन जातं सत्संगाची. पण अज्ञानीमध्ये मनुष्य म्हणतो की मला अजून भरपूर आयुष्य आहे. भक्ती आता करण्याचा विषय नाही सत्संगाची. हे केवळ अज्ञान आहे आणि हे अज्ञान कधी नाही सोडत सत्संगी. ज्यावेळेला आम्ही साधू संतांच्या सहवासामध्ये जाऊ त्यावेळेला त्याच वेळेला मला हे अज्ञान आमचं दूर होणार सत्संगाची. तर बघा कारण भक्ती नाही साधी गोळी आहे 16वरची पोळी सत्संगाची. आता तरी सत्संगाची होई जागा नाही तर पुढे आहे जागा. संत आता जाग करण्याचा प्रयास करा. जाग झालं तर सत्संगाची आपलं हित आहे. नाहीतर फार मोठा दगा आहे सत्संगाची. आजचंच एक उदाहरण आहे सत्संगाची. आजच्या दुकानासमोर एक ॲटोचं गॅरेज आहे सत्संगाची. गगनमाले म्हणून महात्मा आहेत सत्संगाची. त्यांचा परिवार सत्संगाची आम्ही दासनं प्रयास करून 2-3 वेळा सत्संगला बऱ्याच वेळा नेलं होतं सत्संगी. पण सत्संगला येत नाहीत काही कारणास्तव. कधी तर आधीमध्ये येतात सत्संगाची. पण आज दासला ऐकायला मिळालं सत्संगाची महात्मा एकदम सदृढ आहे पण अचानक सत्संगाची ठरले सत्संगाची. वय काय अति नाही सत्संगाची. दासच्या पेक्षा 1-2-3 वर्ष जर मोठा असेल सत्संगाची बघा. म्हणून म्हटलंय की कोण काळ येईल याचा नाही देहाचा भरोसा. आम्ही म्हणतोय भक्ती आज करू उद्या करू सत्संगाची असं नाही आहे. वेळीच तुम्ही जागा झालं पाहिजे सत्संगाची आणि ह्या आपल्या मानव जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे. तर बघा सत्संगी निवेदन दिल्याप्रमाणे आपले परमादरणीय ज्ञानेश्वर बेडगे महात्माजी सुंदर अशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर जुरे बहीणजी सुंदर अशा गीतातून आशीर्वाद प्राप्त करतील. सत्संगी मोठ्या प्रेमाने बोला. सर्व स्वरूप सत्संगाची प्रेमाने बोलले. सुखासाठी तर जगच धावायला लागले. प्रत्येकाला सुख पाहिजे आणि दुःख मात्र नको. पण ह्या भगवंतानं सृष्टी निर्माण करत असताना प्रत्येकी 2 वस्तू निर्माणच केलेली.
आणि त्या स्वीकारल्याच पाहिजे. सुख आहे त्याच्या पाठोपाठ वृत्ती पाहिजे. 2 हात दिल्यात, एक डावा आहे एक उजवा आहे. आणि आता स्त्री पुरुष हे 2 नरनारी दिलेले आहेत. संसारामध्ये चालत असताना, प्रवास करत असताना चढ उतार हा दिलेला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रेखामा अर्ध गडी राहून. सर्व सुख सगळी पाक गोळा केली. गाडी, मंगला, शेती, वाडी सगळं गोळा केलेलं. ही सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. आता सगळ्या शास्त्राचा अभ्यास आहे. तोंडपाठ. पण एवढं करून सुद्धा रिकामा अर्धगडी राहू नको म्हणतात ज्ञानेश्वर. म्हणजे याला रिकामा का म्हणतात? तर याचा करता माहित नाही. याचा करता माहित नाही. तो संसार काय माहिती आहे का सांगत? संसार कोणाचा आहे सांगा? आपण ज्ञान घेतले, त्याच्यापूर्वी कुणाचा होता? अजामियाला नातू झाला ना. घरात माणसं तेवढीच, ही कायम लढी चालत आले ना. ज्यानं जन्म घेतलाय त्यानं साठवलंय, हे सगळं पाक मिळवलंय आणि इतर ठेवून तो इथून गेलेला आहे. पण जरी गेला तरी सुद्धा हे जे सद्गुरूने ज्ञान दिले ना, या स्वरूपानं ते आत्मस्वरूप जे आहे ते कायमदायम आहे बघा. ते कधीच मरत नाही. जे आपण कसं शर्ट अंगाला जरा जीर्ण झालं, जुनं झालं म्हणजे जसं टाकून घेऊन दुसरं बदलतो, तसं अगदी हा आत्मा सुद्धा काय करतो, हे शरीर आहे ना, हे शिकलं की ह्याला टाकून देतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. पण आत्मस्वरूप हे कधीच मरत नाही. मला हे माहित पाहिजे. मग मरत तर काय? काहीच मरत नाही हो. बघा गेलं तर का तर पंचतत्व आहेत ना, पंचतत्व ही पंचतत्वात मिसळतात. आणि निराकार हा परमात्मा जो पंचतत्वाचा मूळ आहे, तो या स्वरूपामध्ये, या निराकारामध्ये जीवात्मा विलीन होतो. म्हणजे त्याला जाऊन मिळतो. पंचतत्वाला मिळाली. आता ही मातीचं शरीर आहे ना, त्याला जाळलं केलं तरी जे राग म्हणून काय ती मातीलाच मिसळते. मग मला हे कळलं पाहिजे. मग तरुण जायचं आहे तर तरुण केव्हा जायचं? म्हातारचं घर. तुमचा आता वय कमवायचं आहे ना, जोडीदार सांगतात तुम्हाला की बाबा संघ कुणाचा करायचा. तर तकडला संघ केला ना, त्या कट्ट्यावरच्या गप्पा वेगळ्या आहेत. आता चाललेले असतात. ह्या 2 तास जे सद्गुरूने जी वेळ दिली ना, आता ह्या 2 तासामध्ये भटकांत आहे का गावामध्ये. अगदी मुलं बाळ कुठला ज्यानं जीव क्षण केलाय त्याला तो रंग चढणारच. म्हणून सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. या जीवनात सद्गुरूचं चरण पाहिजे. हे धर्मज्ञान पाहिजे. रिकामा अर्धगडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जार हरिविन. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की लटिका व्यवहार. आता आपण काय म्हणतो, हे आपल्याला बोललं की लगेच त्याचं पोच, कोणाचं थांबवणार नाही मी, सांगलेल्या टायमाला वेळेत देणारच. व्यवहार माझा क्लिअर आहे. पण सत्संगात तसं नाही. व्यवहार लटिका आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जार हरिविन. आता किती वेळा जरी जन्मलो आणि किती वेळा जरी मेलो तर त्यात काही एक अर्थ नाही. फक्त सद्गुरूचं चरण आपल्या जीवनात आलंय. हा निराकार परमात्मा आपल्याला समजलाय. ह्याचीच कायम जायम संग त्याचं ध्यान करूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करूया. सासंगी प्रेमाने बोला. सुंदर असे केलं नव्हतं, पण त्याच्या अगोदर पण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या ब्रँडची मोठी परमादरणीय सर्वज्ञ महात्माजी श्री विराजमान होती. सद्गुरूचा जय घोष करून स्वागत करूया.
सद्गुरु माता सुदीक्षा सविंदरदेवजी महाराज की जय. संत जन मोठ्या प्रेमाने बोला. निवेदन कोणाच केलं नव्हतं पण आपल्या गडगेबाईंची सुंदरशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर आपले परम आदरणीय गजानन गायकवाड महात्माजी ते सुंदरशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. गौमाताचं नाव घ्या. राहू दे. आपल्याला सासंगीची प्रेमाने बोला. धन्यकाळजी. धन्यवाद देण्याचा संतदर्शनाचा आनंद यज्ञाचा श्री केला मग वाटेच्या आनंद मिळावे कदाने सोडावे चरण्याची खरी सासंगीची सद्गुरू आपल्या जीवनात आलाय ना ही कृपा आपल्या सुदीक्षा माताजीने आपल्यावर केलेली आहे. सासंगीची खरंच आपलं भाग्य आहे. सासंगीची त्या गुरुचा आदेश आपण आभार मानले पाहिजे. सासंगीची बघा सासंगीची ज्याचा गुरु बळकर त्याचं कोणतरी म्हणतात म्हटलेलं आहे. सासंगीची बघा सासंगीची कबीरच्या वेळेस फकीर येतो आणि त्या फकीर कबीरजींना विचारतात की देव कुठे आहे. त्यावेळी कबीरजी म्हणतात की तू ह्या बोलावर जा आणि तेथे त्याला देव भेटेल म्हणून सांगते सासंगीजी. त्यावेळेला सासंगीजी ते फकीर जातो असं ती 1-2 म्हणता 15 वेळा जातो सासंगीजी आणि ज्या वेळेला तो जातो त्यावेळेला दार वाजवतो सासंगीजी आणि दार वाजवल्यावर आतून आवाज येतो कोण आहे तर त्यावेळेला तो फकीर म्हणतो मी आहे म्हणून तो म्हणतो दरवाजा उघडच नाही सासंगीजी. परत असं 15 वेळा करतो सासंगीजी. 15 वेळा झाल्यानंतर सासंगीजी तो आणि कबीरजीकडे येतात आणि म्हणतात देव मला कुठे आहे सांग. त्यावेळेला कबीरजीने हळूच बोलून घेतात आणि त्यांना कानात सांगतात सासंगीजी. त्यावेळेला सासंगीजी परत जातात. सासंगीजी फकीर परत जातो सासंगीजी आणि ते दरवाजा असतो ते खटखट करतो. त्यावेळेला त्यात आवाज येतो कोण आहे. त्यावेळेला तो आतून आवाज येतो बाहेरून आवाज येतो की तुझ्यात जे आहे ते माझ्यात आहे. त्यावेळेस तो दरवाजा उघडला गेला सासंगीजी. खरंच सासंगीजी आपल्यात पण आणि जे पुढे दिसणार आहे त्यात पण एकच आहे सासंगीजी. म्हणून त्याने त्याला तिथं समजले आणि शेवटी फकीरने कबीरजीची माफी मागितली सासंगीजी आणि तो आनंदी झाला सासंगीजी. सासंगीजी आपण या सद्गुरूचे चरण मिळालेले सासंगीजी आपण ही आनंदित राहूया आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घेऊया. सासंगीजी प्रेमाने बोला. सासंगीचं निवेदन दिलं होतं परमात्म्याने आपल्या सुंदरशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर गरी माताजी सुंदरशा गीतातून अभंगातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. सासंगीची प्रेमाने बोला. सगळा खेळ चाललाय मला सगळा सुखासाठी चाललाय. सत्संग करायला पैसा आला तर बी काही सुख लागत नाही मला आणि पैसा नसला तर मी सुख लागत नाही. मधीच असलं म्हणजे सगळं बरोबर होत असते. मला अलीकडे नाही मला पलीकडे नाही पांडुरंगा अशी गोष्ट होत्या. मला लय सुख आलं तर ते काय सगळं नाही हो. त्याला हे आपलंही लागतंय. मग कसं पाहिजे जेमतेम पाहिजे. अक्षर पौषध धडा पासरी ईश्वर घरचा काटा पाप पुण्याच्या वजनासारखा होईल लपातोटा. आम्ही मस्त तिथं उभा राहून दाबात सांगतोय तुम्हाला पण आमचं कर्म कसं आहे हे तुम्हाला काय माहिती आहे. आम्ही सांगतो पण जो सांगतोय ना त्याचं पण कर्म सरळ पाहिजे. मला तेरे जैसा जग में तुझ्या कोई नाही तू ही तू सृष्टी का मालिक तू आहे. हा मालक आहे मला. त्या मालकावर फक्त विश्वास ठेवायचा. हा मालक आम्ही काय जर करत बसलो असलो तर तो मालक स्वतः बोलतोय. महाराज आम्ही म्हणतोय बाबा आता अंधारातून चाललोय अमुक आहे तमुक आहे सगळ्या गोष्टी मान्य आहे पण हा प्रभू परमात्मा आहे. मला CCTV मध्ये अंधार जरी असला तर तो अंधारात सुद्धा CCTV चालू करतोय. महाराज संगतला येतो म्हटलं की येतो नाही म्हटलं की नाही.
तशाच पद्धतीनं महाराज आज तुमचं आमचं परंपरा आहे महाराज, आज इथं पावसात संगत लावली महाराज. जो व्यक्ती महात्माजी संकटात जो संगत करतो त्याच्या आयुष्याचा उद्धार होतो महाराज. कधी विचार करा, कधी मी आज येत नाही येऊ नकोस, तुझ्या मनात पूर्ण येत असलं, पूर्ण दिल का दर्द बुझाना चाहता हूं लेकिन दवा नहीं मिलती, दवा देने वाला आपको बैठा है लेकिन लेने वाला कोई नहीं. अशी आज भानगड आहे महाराज. आज ज्ञान घेऊन महाराज बरेच लोक आमच्यापेक्षा अधोगती आहेत. बाबा महादेव महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत महाराज, आम्ही आत्ताचे कालचा कोणाला धुकून मेला, आम्ही आत्ताचे महाराज नाही महाराज. तरी सुद्धा या ज्ञानामध्ये किती आहे ते स्वतः पडताळून पाहायचं आहे महाराज. संकट करायचं, संगत सोडायची नाही महाराज, करायचे संगत, पण कशी हे आपल्या विचारानं करायचे महाराज, माताजीच्या विचारानं करायचं आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला मला फक्त ह्या गुरुच्या चरणावर लीन होऊन राहायचं आहे. का आज येणारा सुद्धा माणूस म्हणतोय आता येत नाही, माझं काम आहे, निघून जाणार आहे, ते कर्म आलेलं असते आमच्यामध्ये महाराज. तुम्हाला ज्या दिवशी संगतला येत नाही ना त्या दिवशी तुमचा उद्धार व्हायचा असते म्हणतात, तुम्हाला येऊन येत नाही. एक संगत आपली एवढी संगत आहे ना, ह्याच्यामध्ये एका माणसाला 100% ठेवलेलं काम आहे महाराज, 100%. मग ती वासाची उत्पत्ती घ्या आणि साधी उत्पत्ती ऊद घाला, नाही तर काय करा, पण 100% काम आहे तर एका माणसाचा उद्धार होणार महाराज. एवढं ध्यानात ठेवायचं आहे महाराज. या तुमच्या आमच्या कर्मासाठी तुमच्यासाठी ही संगत काढलेली आहे महाराज. आमचं वय झालेलं आहे, चलती का नाम गाडीवाले आहे आम्ही फक्त घंटा वाजवणार आहे, दमडी देणार आहे. तुम्ही यायचं असलं या, राहायचं असलं राहा. आता तुमचं कार्यभार चालू करून ठेवलेलं आहे महाराज, तर आनंदाने या, संगत करा, प्रेमाने बोला. 10 तारखेला महाराज महादेव महाराजांच्या मुलगीला मुंबईमध्ये कॉल आलेला आहे. सगळ्यांनी मिळून एक आशीर्वाद देऊन टाका महाराज. सद्गुरु महाराज शिक्षा देवजी महाराज की जय. चाचणी मोठ्या प्रेमाने बोला. गीतातून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर परमादरणीय आपले श्रीकांत धामणे सुंदरशा विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. चाचणी मोठ्या प्रेमाने बोला. मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देवा आशाने पावायचा नाही रे, देवा आशाने पावायचा नाही रे, देवा माझ्या
आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर गंगवा भेंजी सुंदर अशा गीतात्वा अभंगातून आशीर्वाद प्राप्त होतील. 7 सुंदरी मोठ्या प्रेमाने बोला. धन्यवाद. प्रेमाने बोला. धन्यवाद. तुमच्या आमच्या परंपरेच आहे. आता संजाणू सुंदर असे गीत घेतले म्हणजे संजाणू कायम जाण संजाणू एक स्वयंचे संजाणू गीत घेताय संजाणू आम्हाला छान संजाणू कारण का आज तुम्ही आम्हाला आदर्श घेणं गरजेचं आहे. आम्हाला एखादं पुस्तक उचलून एखादा मोबाईल घेऊन संजाणू एखादं गीत आपण म्हणता येत नाही पण यांचे संजाणू अगदी तालासुरामध्ये अगदी संजाणू म्हटलं जातं की ज्याने गुरुला समर्पण केलं त्याच्या मुखातून सध्या असे वाणी आपोआपच निघतात. त्यासाठी संजाणू आता संजाणू समागम होते संजाणू यासाठी माताजी सुंदर असं संजाणू स्वतः द्रव्य संजाणू सामान्यांच्या निमित्तानं संजाणू सुंदर एक संजाणू सुजन काढलेला आहे. विस्तार संजाणू मातांच्या मनामध्ये काय ध्यास आहे काय ध्यान आहे संजाणू कारण का पुढे चला संजाणू त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे संजाणू कारण का आज विस्तार म्हणजे संजाणू काय माताजी म्हणताय संजाणू हे खरोखर संजाणू आतापर्यंतचा काळ संजाणू गेली 75 वर्षे संजाणू 95 वर्षे संजाणू ह्या संजाणू मंडळाला होऊन गेली आणि खरोखर 100 संजाणू ज्यावेळी हे संजाणू मंडळ जाईल संजाणू त्यावेळेला प्रत्येकाच्या घरामध्ये दारामध्ये मनामध्ये संजाणू येणाऱ्या घराविषयी एक सुंदर अशी ओढ निर्माण होईल की खरोखर संजाणू निराकाराशिवाय मला जगता येणार नाही याची प्रत्येकाला येईल संजाणू खरोखर आज तुम्ही मी म्हणतोय की संजाणू मी जीवन जगतोय बरोबर आहे कारण का संजाणू जीवन जगत असताना संजाणू आज तुम्ही आम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आधार घेतोय आणि त्या गोष्टीवरती संजाणू जीवन जगण्याचा प्रयास करतोय. यासाठी सुद्धा संजाणू ज्यावेळी आता घेतल्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला तुमचा आमचा भाव येतो त्यावेळेला संजाणू काय होते की बाजारातल्या भाजीपाल्यासारखं संजाणू आज तुमचं आमचं जीवन झालेलं होतं कारण का संजाणू प्रत्येक ठिकाणी जावं तिथं दर्शन घ्यावं त्याचं संजाणू काहीतरी नामस्मरण करून त्याचं काहीतरी मागावं संजाणू याच्याही पुढे संजाणू मंडळ काय करू पाहते संजाणू एका शरीराच्या नमस्कारामधून काय म्हणते संजाणू ज्याला सर्व संजाणू देवाला तुम्ही आम्ही बसणार आहे त्यापेक्षा संजाणू ते एकाला धरा तुम्ही केलेला सर प्रत्येक नमस्कार संजाणू त्या ठिकाणीच पोचणार आहे त्यापेक्षा तुम्ही आम्ही काय करूया ते एकाला धरूया एकाला मानूया एकाला जाणूया आणि एक होऊया संजाणू ज्यावेळेला तुम्ही आम्ही संजाणू एकाला मानू एकाला जाणू त्यावेळेला संजाणू कोणतेही संजाणू संकट तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणार नाही आणि ज्या वेळा संजाणू त्यातून बाजूला तुम्ही आम्ही हो त्या वेळात होते की संजाणू एका ठिकाणी म्हटलं जाते की संजाणू आज एखादं जीर्ण वस्त्र शिवायचं म्हटलं संजाणू नुसत्या सुईनं उपयोग नाही संजाणू त्याला धागा लागतो पण तो धागा असा लागतो की संजाणू त्या धागा तो हाच धागा सुईमध्ये जाईल की संजाणू त्याच्या दोऱ्याला संजाणू कुठल्याही ठिकाणी गाठ नसावी संजाणू त्यावेळेला तुम्हाला मला काय होतं एखादं वस्त्र शिवता येतं संजाणू जर का पाठीमागे त्या धाग्याला संजाणू गाठ असेल तर तो दोरा संजाणू किंवा त्या सुईचा उपयोग त्या कपड्यापेक्षा होणार नाही. यासाठी संजाणू आज तुम्ही आम्ही जेवण जगता सांगण्याचा भावार्थ काय आहे ज्यामधून तुम्हाला मला काय घ्यायचं आहे संजाणू कारण का संजाणू आजकाल संजाणू तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत आहेत संजाणू अनेक संकट येत आहेत संजाणू आताच परवा संजाणू वेळी गेला सुंदर संजाणू ते येऊन विचार झाले संजाणू महात्मा सांगत होते कोणाच्या घरामध्ये युद्ध नाही संजाणू या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या काळामध्ये सुद्धा युद्ध झाले तिरस्कार झाले संजाणू कुणाला नव्हतं संजाणू प्रत्येक घरामध्ये संजाणू युद्ध रोजच चाललेलं आहे संजाणू असेल संजाणू माई लेकराचं असेल संजाणू पती पत्नीचं असेल संजाणू दररोजचं भांडण झालेलं असतं युद्ध असतं संजाणू पण त्यातून मार्ग काढून संजाणू आज तुम्ही आम्ही काय करतो पाहतोय संजाणू ज्यावेळेला तुम्ही आम्ही संजाणू गुरुला समर्पण होऊ संजाणू त्यावेळेला संजाणू तुमच्या मनामध्ये एक आठवण येते की संजाणू बाबा मी सत्संगला जातोय ज्ञान घेतोय घेतलेलं आहे मला ह्याचं भान असावं लागतं की संजाणू त्यावेळेला काय होतं पत्नी किंवा पती संजाणू काय होतं की कुठली तरी बाजू एक नंबर घेते संजाणू त्यावेळेला ते भान तिथे युद्ध निघलं जातं संजाणू आज तेच संजाणू आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये संजाणू साकार करण्यासाठी सद्गुरू वेळोवेळी संजाणू काय करतोय की या ठिकाणी प्रत्येकाच्या महात्म्याच्या हातात महात्मा म्हणून गेले संजाणू या बसलेल्या संजाणू 5 महात्मामध्ये एकाचा उद्धार होतोय संजाणू यासाठी आज तुम्ही आम्ही या ठिकाणी येऊन बसणं गरजेचं आहे संजाणू समोर करणं गरजेचं आहे केव्हा कोण उद्धार होऊन जाईल सांगता येणार नाही संजाणू यासाठी तुम्ही आम्ही काय करणं गरजेचं आहे एकच प्रयास करायला लागणार आहे संजाणू की आज या ठिकाणी संजाणू बसतोय त्या ठिकाणी मला गुरुचे समर्पण व्हायचं आहे येणाऱ्या प्रत्येक महात्माच्या मुखातून येणारे वाणी मला श्रवण करायचे आहे म्हणजे हृदयापर्यंत भेटवायचे आहे संजाणू कारण की येणाऱ्या महात्मा जर चुकीचं या ठिकाणी सांगणार नाही संजाणू सत्याच्या ठिकाणी सत्यच बोलत जाणार आहे संजाणू सत्यामुळे संजाणू काय होणार आहे तुमच्या आमच्या जीवनाचा विस्तार होणार आहे उद्धार होणार आहे यासाठी एकच तुम्ही आम्ही ध्यास करूया आणि वेळ पुढे चाललेलं आहे एकच ध्यान करूया संजाणू आज संजाणू जी माताची आधी उपदेश काढताय संजाणू ज्या मार्गाने तुम्ही आम्हाला घेऊन जा पाहताय संजाणू त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक आधी उपदेशाला पाळूया संजाणू आणि खरोखर संजाणू प्रत्येकानं जरा नम्र होण्याचं संजाणू
तुम्ही आम्ही काय करूया पालन करूया संजाणो नम्र झाला होता आणि कोंडील अनंताला जर आपलेच करायचं झालं तर संजाणो आज तुम्हा आम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. यासाठी संजाणो आज तुम्ही आम्ही ह्या ठिकाणी एकत्र आलो. आठवड्याचा सीन घालवल्यानंतर संजाणो पटकन असं म्हटलं जातं की 10-12 वर्षांची मोबाईलची बॅटरी चार्ज करावी लागते. तसं आज तुम्ही आम्ही आठवडाभराच्या संजाणो चार्जिंगसाठी चार्ज व्हायचं आहे आणि येणाऱ्या संजाणो अमृतवाणीसाठी संजाणो वरून संजाणचे अमृतवाणी श्रवण करायचे ते एकाग्रतेने मनामध्ये कुठलाही विचार घेऊ नका संजाणो. हे खरोखर संजाणो एकाग्र होऊन संजाणो या ठिकाणी काय करा महात्म्याचे विचार श्रवण करा संजाणो प्रेमाने खूप सुंदर असे विचार महात्माजींनी ठेवले. कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही. आजच्या समोर बऱ्याच जणांची नावं आहेत सत्संगाची. तर आता आपल्या गंगाबाईंची सुंदरशा 2-1 चरणामध्ये गीत अथवा अभंगातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रत्येकानं सत्संगाची जे गुरुचं वचन येतंय 2 मिनिटं 5 मिनिटं किंवा गीत असेल विचार असेल जसा आदेश येईल त्या पद्धतीनं सत्संगाची आपण सेवा करायची. मोठ्या प्रेमाने बोला. कुठे कुठे शोधू जीवाला इसावा पंढरीचा पांडुरंग हृदय असावा. कुठे कुठे शोधू जीवाला इसावा पंढरीचा पांडुरंग हृदय असावा. कुठे कुठे शोधू जीवाला इसावा Thank you.
मिनिटं विचारातून आशीर्वाद प्राप्त करते आणि तदनंतर परममंदिरने आपले संदीप वळपटे महात्माजी सुंदर अशा आखरी गीताची सेवा करतील. सत्संगी मोठ्या प्रेमाने बोला. धन निरंकार धन निरंकार. आपलं परम भाग्य आहे गुरुच्या दरबारामध्ये आज आपण आलो आहे. आपल्या इथं काय मिळतं आणि काय घेऊन जातं आपण जातो तर मनाला शांती येईल. मन शांत व्हायचं असेल तरी इथं आपण जीवनामध्ये सुख शोधतो. सुख कुठे आहे त्याचा प्रश्न नाही. खरं सुख कुठे आहे तर आत्ता आपल्याला समजायला सुरुवात आहे. परमेश्वराच्या भक्तीमध्ये सर्वच्या वचनामध्ये सर्वच्या पायात आणि हे सुख कोणाला मिळतं जो भाग्यवान माणूस आहे त्याला जे सुख मिळतं. इथं कोणी येऊ शकत नाही आणि इथं कोणाला जागा पण नाही. जो भाग्यवान माणूस आहे तो मिळते. म्हणजे सुख पाहता जवळ पाहिजे दुःख बरोबर आहे. जीवनामध्ये सुख अगदी थोडंच आहे आणि संपूर्ण दुःख झेलावं हे सुद्धा आपण पुढे जीवनाच्या काळात येतो प्रपंच जातोच दुःख सोसतोच. पण त्या दुःखातून थोडीशी सोडवणूक म्हणून आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. तुकारामांनी सुद्धा सांगितलं भरपूर भक्ती भरपूर गहाण भक्ती तपश्चर्या केल्यानंतर त्याला पांडुरंग प्राप्त झाला. प्रत्यक्ष विठ्ठल प्रसन्न झाला. आणि तुम्ही काय मागतो देवाला काय मागा हे मागणी काय मागावी तुझी आठवण आम्हाला तुझ्या चरणाची ठावली. सद्गुरूला आपण सुद्धा काय सांगितलं आम्हाला काही नको सुख बी नको आणि दुःख बी नको फक्त तुझ्या चरणाची ठावली आणि तुझ्या चरणाची ठाव दिला की आमचं भाग्य होईल. बाकी आम्हाला सुख बी नको दुःख बी नको संसार सुखांचे करत असताना आम्हाला तुझी आठवण सतत होईल. हे विधान देवा तुझा करा म्हणून म्हटलेलं आहे. नामदेव सांगितलं तुझ्या आठवण सतत पाहिजे. तुझ्या आठवणीशिवाय आम्हाला सुख नाही. काही इथं येऊन काय मागायचं नाही. सद्गुरू मला प्राप्त झाला मला हे कर बाबा माझा मुलगा असं झाला पाहिजे मी अधिकारी झालो पाहिजे मला द्रव्य हे नको. संतांनी सुद्धा हे मागितलेलं नाही. प्रत्यक्ष देव देता झाला तरी सुद्धा त्यांनी नको म्हणून सांगितलं. संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांनी काही नको आहे आपल्या जीवनामध्ये. मी सुद्धा नोकरी केली सगळं केलं प्रपंच केला पण मला सुद्धा हे आठवत नव्हतं ह्याच्यात काय झालं. पण जसजशी मी प्रत्येक संगतनं पुस्तकांना वाचायला सुरुवात केली. काल सुद्धा मी दिवसभर पुस्तक वाचून मला थोडा त्रास झाला डोळ्याला. संध्याकाळी मी गप्प झालो. कारण कशासाठी मला जाणीव या जीवनात काय झालं. कशासाठी बँक भरायची कशासाठी जमीन विकत घ्यायची आपण कुठे आहे. त्या महाराजांनी सुद्धा कीर्तनात सांगितले बघा सगळ्या दोरी बांबू आणि बाहेर आंघोळ काय करायचं बंगला तिथं गाडी तिथं पोरं बायकं नाकू परतून वेगळं महाराजांनी उदाहरण सांगितलं तर त्याला प्रत्येक 20 वर्षाला संगत न्यायचं होतं पण म्हणून बैला जन्माला आला पण संगत त्याला जायचं नाही. तरी तो गुरु निष्ठा पाहिजे. गुरु हा आपला सर्वात महत्त्वाचा जीवनामध्ये. आपल्याला काहीच असत नाही आपल्या हातात आणि आपल्या जवळ सुद्धा काय राहत नाही. एवढा आपण मिळवतो. जसं जन्माला आलो त्याप्रमाणे मिळतो. जन्माला येते वेळ आपण सुटण्यासाठी निघण्यासाठी बाहेर किती विनवणी केल्या मी अमुकं करतो तुला प्रार्थना करतो मला सोडलं आल्यानंतर कोण मला नाही कुणी सोडलं नाही. आणि एखादा प्रसंग आला परमेश्वरात पांडुरंग मला यातून सोडलं यातून कुठला सोडलं आयुष्यात असायला पाहिजे मग सोडलं प्रसंग झाला पाहिजे. ज्ञानेश्वराने तुकारामाने नामदेवाने सगळं आयुष्य घालवलं पण काय मागितलं नाही प्रसन्न झाल्यावर. आणि आपण याला करायची प्राप्ती माणसाला जर परमेश्वर प्राप्त झाला काय मागेल त्याचा अंत नाही. चरणी भाव ठेवा आणि विनंती एक ठेवा आम्हाला सदैव आनंदात ठेवा आम्हाला दुःखी ठेवा. तुझी आठवण आम्ही नेहमी करतो. प्रत्येक संगतमध्ये तुझी आठवण करतो. निराळ्या प्रकारची काय म्हणे नशी भाव देवा मला भाव काही उपयोग नाही. स्वतः चिंतन करून आत्मचिंतन करा स्वतःची भक्ती करा. इथनं आपण काय घेऊन जातो कुठल्या गीतामध्ये काय सांगितलं त्याचा अभ्यास करा.
समजत नसेल तर विचार या गीताचा भावार्थ सांगा. परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला कळून येत नाही. एखाद्या ठिकाणी राहायला येतो, भीक मागतो आपण, हे जातोच का नाही, कुठलं तोडायचं आम्हालाच बाकी नाही. अरे पण तो कोण असतो हे जाणून घे की. प्रेमाने बोला. खूप सुंदर असे भाव महात्माने ठेवले. खरोखरच भक्ती अनुभवाचे सत्संगाचे अनुभव ज्यावेळेला मनुष्याला येतात त्यावेळेला सत्संगाची मुखातून अशी एक वाणी येते सत्संगाची. तर एक 2 चरणामध्ये सत्संग घातले परमानंद संदीप वळकुंडेजी सुंदरशा आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर मंगलाचरण होऊन स्वयं मोठ्या प्रेमाने बोला. मोठ्या प्रेमाने बोलूया. जय जय आले, जय जय आले तुझ्या मंदिरात, जय जय आले तुझ्या मंदिरात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात, जय जय आले, जय जय आले तुझ्या मंदिरात, जय जय आले तुझ्या मंदिरात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात, साऱ्या या संत जनाची, देवी साऱ्या या संत जनाची, जय जय आले तुझ्या मंदिरात, जय जय आले तुझ्या मंदिरात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात, धनधान्याने करी भरपूर, मारुनिया गरिबी आतुर, मारुनिया गरिबी आतुर, ना पसरावा ना पुढे हात, ना पसरावा ना पुढे हात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात, सुगना गोदयांच्या घरात. प्रेमाने बोलूया. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कण कण में बस रहा तेरा रूप अपार, दीन काल है सत्य तू, विद्या है संसार, घटघटवासी है प्रभु, अविनाशी करतार, दया से तेरी वो सभी भवसागर से पार, निराकार साकार तू जग के पालनहार, है अंत महिमा तेरी दाता परम्पार, परम पिता परमात्मा सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. ज्ञानमूलम्
वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा उपासनेला दृढ चालवावे गुरुदेवे संथासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। या ठिकाणी उपस्थित संत महात्मा माता बहीणजी बालबालिका काही कारणास्तव सासून सत्यम आल्याचे महान कर्मयोगी संत महापुरुष देवी होता त्यांच्या पवित्र पावनचरणी दास पामराचा कोटी कोटी धन्यवाद नमस्कार। मोठ्या प्रेमाने बोलूया धन्यवाद। सर्वांनी बोला धन्यवाद। संगत तासभर झालं दासला कारण माफ करा पहिल्यांदा यायला वेळ झाला सासंगत एक तासाची शिक्षण घेतली कारण सासंगत माया प्रबळ असते आणि सासंगत मायाबरोबर सासंगत अनेक संत महापुरुषांचा सहवास संपर्क सासंगत काय ना काय चालू असतं आणि त्यामुळं पोहोचायला थोडा वेळ झाला तरी संत मायबाप कृपावंत आहात वरांतपणाने माफ कराल अशी आशा बाळगली कारण 6:30 पर्यंत सासंगत पोहोचायचं ध्यान होतं वाजला 8 म्हणजे आता विचार करायला लागणार आहे की 6:30 ला यायचं झालं तर अगोदर मिनिटात लागेल म्हणजे बरोबर 6:30 येईल सासंगत असं तुम्ही आशीर्वाद दिला की सासंगत तेही वेळेत सासंगत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयास सासंगत निश्चित केला जाईल आणि सासंगत तुम्ही आशीर्वाद द्या की सासंगत नेहमी सासंगत तुम्हाला संत महापुरुषांचं दर्शन घडावं कारण सासंगत दासला वाटते कधी महिन्यातनं एकदा दोनदा सासंगत तुमचं दर्शन होतंय तसं न होता सासंगत आठवड्याला सासंगत त्या ठिकाणी येता यावं आणि सासंगत तुमच्या दर्शनाचा लाभ सासंगत त्या ठिकाणी घ्यावा ही एक अरदास प्रार्थना सासंगत तुमच्या चरणावरती दास त्या ठिकाणी करतोय कारण बऱ्याच संत महापुरुषांनी सासंगत विचारातून असेल अभंगातून असेल गीतातून असेल तो एक शुद्ध सात्विक भाव सासंगत गुरुचरणावरती ठेवला सासंगत गुरुप्रती ठेवला सासंगत प्रत्येकाचा उद्देश एकच होता की प्रभू परमात्म्याला प्राप्त करणं आणि सासंगत जीवनामध्ये सुख समाधान आनंद सासंगत असं कोणाला वाटतं की सासंगत माझं जीवन दुःखामध्ये जावं असं कोणाला वाटतं की सासंगत माझा प्रवास सासंगत खडतर असावा नाही सासंगत प्रत्येकाला वाटते की सासंगत माझा प्रवास सुखकारक असावा माझा प्रवास सासंगत आनंदी असावा सासंगत कारण महात्मा संदीपजी नेहमी एक गीत घ्यायचे की सासंगत हे चेहरे दुःखी ना असावे सासंगत नेहमी आसरे असावे म्हणायचे सासंगत कारण सासंगत महात्माजी सुंदर अशा गीतातून सासंगत सांगत होते की कुठलाही संत महापुरुष सासंगत दुःखी कष्टी सासंगत असू नये नेहमी सासंगत त्याच्या चेहऱ्यावरती आनंद असावा सासंगत प्रसन्न असावा हा भाव सासंगत ठेवत होते कारण सासंगत जर आनंदी असेल प्रसन्न असेल सासंगत समाधानी असेल तर सासंगत आपल्याजवळ सासंगत अनेक संत महापुरुष किंवा सासंगत सद्ग्रस्त परिवार एकत्र राहतो नाही ते सासंगत आपल्याजवळ काय नसेल सासंगत तुम्ही निस्ता जर सासंगत फकीर होऊन फिरायला लागला असं तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर तुकाराम महाराज गरीब नव्हते तुकाराम महाराज गरीब नव्हते सासंगत एक तर सासंगत त्यांच्याकडे महाजनकी होती दुसरी शेतीवाडी बक्कळ होती सासंगत सावकारकी होती आणि सासंगत आणि काय चौथं काय असं 4 प्रकारच्या सासंगत त्यांच्याकडे सगळं खानदानी असताना सासंगत ज्यावेळी सासंगत त्यांना हा सेट होते सासंगत तुकाराम महाराजांना तुका सेट म्हणायचे आणि सासंगत सेट असताना सासंगत एक काळ असा होता की सासंगत त्यांना नमस्कार घालून सासंगत गाव पुढे जात होतं सासंगत मोहर दिसली तुकाराम महाराज की नमस्कार घालून जात होतं पण सासंगत ज्यावेळी सर्वस्व कळालं सर्वस्व वाटलं सासंगत गेलं त्यावेळी सासंगत तुक्या म्हणायला लागली सासंगत सगळं गेलं महाराज काय नव्हतं त्यावेळी सासंगत तुकाराम महाराजांना ती परिस्थिती सासंगत भोगायला आली सासंगत ज्यावेळी होते त्यावेळी तुका सेठ म्हणायचे आणि ज्यावेळी नव्हतं तेव्हा ह्याला येडं लागलं म्हणायचं सासंगत काय तुम्हाला सगळ्या गोष्टी सासंगत त्या माहिती तिकडे जाणार नाही तर वेळ त्याने सासंगत अशी अवस्था असते म्हणून सासंगत संत महापुरुषांनी प्रसन्न असावं आनंदी असावं त्यासाठी कारण सासंगत जो आनंद मिळवायचा असेल प्रसन्नता मिळवायची असेल तर संत सांगतात की सुखा लागी करशी तळमळ तरी पंढरीशी जा एक वेळ सासंगत अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीशी दुःखी होशी मग सासंगत मला सासंगत तो प्रभू परमात्मा प्राप्त करण्यासाठी सासंगत काहीतरी प्रयास केला माझ्या जीवनामध्ये सद्गुरू असणं गरजेचं आहे मला ते ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे तर सासंगत मला त्या प्रभू परमात्म्याची ओळख होते देवाची ओळख होते आणि निज स्वरूपाची जसं सरांनी सांगितलं की त्या तो स्वरूपाची मला जाणीव होते नाहीतरी सासंगत आपण आता माताजींनी अभंग घेतला की म्हणी नाही भाव देवा मला पाव देवा अशानं पावायचा नाही देव काय बाजारचा भाजीपाला नाही सासंगत आमची भक्तीची अवस्था तीच चालली आहे मला प्रत्येकाला जर कटू वाटेल
राग येईल, पण सासंग सत्य परिस्थिती आहे सासंग. जसं की आपण बाजारामध्ये जावं आणि सासंगत पिंडी बघावी, इथं नाहीतर पुढे जावं, इथं नाहीतर सासंग दुसरीकडे घ्यावी, सासंग 10 रुपयाला दे, 5 रुपयाला दे, सासंग अशी अवस्था बाजारात गेल्यानंतर आमचे होते. तसं सासंग आमचं देवाच्या बाबतीत चाललेलं आहे. हा देवाला नारळ फोडला, इथं गुण आला नाही तर कुणीतरी सांगितले त्या देवाला जा, सासंगत त्या देवाला जातो आणि तिथं सासंगत गुण आला बरं नाही तर आणि कोणतं सांगतो हे लय चांगला सांगतो त्याच्याकडे जातो. मग अशाने काय प्रभू परमात्मा पावणार? देव काय बाजारचा भाजीपाला? मी जिथं जातो माझा जिथं जरी दगडावर जरी विश्वास ठेवला तर तो दगड सासंगत मला प्रसन्न झाला पाहिजे, तर दगडाला पाजर फुटला पाहिजे, एवढा विश्वास सासंगत माझा असणं गरजेचं. कारण आपण म्हणतो ना जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे हा प्रभू परमात्मा त्या दगडामध्ये बनायचा असतो, पण माझा तेवढा विश्वास नसतो म्हणून सासंगत मला निष्ठा नसते, सासंगत विश्वास नसतो, श्रद्धा नसते म्हणून सासंगत मला प्राप्ती होत नाही. म्हणून मला भटकत राहावं लागतं, सासंगत फिरत राहावं लागतं सासंगत. मग जर सासंगत ती भटकंती थांबवायची असेल, ते सासंगत सगळं माझं एवढा उच्चारपती सासंगत ताप थांबवायचा असेल तर सासंगत संतांनी सांगितले की जो सद्गुरूची शरण जाईल तयाची ब्रह्मप्राप्ती होईल, न लगे अनेक उपाय धरे सद्गुरूची पायसा. मी म्हटले की जीवनामध्ये तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही, तुम्ही एका ठिकाणी या. म्हणले की जयास वाटे देव पावा तयाने सत्संग करावा, सत्संगाविना देवाची देव पावीची नाही. म्हणले सासंग तुम्ही काय करा, योग या गिरी येणे नेणे सिद्धी उगच वायाची उपाधी दमाने धरण, तुम्ही वाटेल तेवढा प्रयास करा. म्हटले त्या यानं देवाची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला जर देवाचीच प्राप्ती करून घ्यायची असेल, त्या स्वरूपाची जाणीव करून घ्यायची असेल तर सासंगत सद्गुरूला शरण केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सासंगत तो द्रष्टा सद्गुरू, सासंगत पूर्ण सद्गुरू सासंगत तुमच्या माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. जेणेकरून सासंगत माझ्या हाताला धरून सासंगत मला त्या पैलतेरी माझ्या निश्चित ठिकाणी सासंगत मला जे सुख पाहिजे सासंगत मी ज्यासाठी सासंगत या भूतलावरती मला प्रभू परमात्म्यानं पाठवलेला आहे तो उद्देश जर प्राप्त करून द्यायचा असेल तर सासंगत सद्गुरूचा हात धरून जाणं सासंगत गरजेचं आहे. त्याच वेळी खऱ्या अर्थानं सासंगत मला ती भक्ती सासंगत, तो आनंद, ते सुख सासंगत, त्या देवाची प्राप्ती सासंगत आम्हाला होणार आहे. सासंगत अन्यथा होणार नाही. सासंगत जसं संतांनी सांगितले की योग या विधी येणे सिद्धी म्हणजे यानं काही प्राप्त होणार नाही, तुम्हाला फक्त त्रास होईल. म्हणजे तुमचं कष्ट सासंगत, तुमच्या शरीराला त्रास होईल, तुम्ही कमवलेले पैसे खर्च होतील, सगळ्या गोष्टी होतील, यानं काय उपयोग होणार नाही. सासंगत जर उपयोग करायचा असेल तर फक्त एक श्रद्धेचा भाव. फक्त देवाला काय लागतं माहिती आहे तुम्हाला? प्रेमाने बोला, काय लागतं देवाला? भाव. 10 केळं नाही करायला लागतं. सासंगत 10 केळं म्हणजे सासंगत माझ्या 10 हाताची बोट सासंगत आणि हे अभिमानानं भरल्यानं नाळ सासंगत गुरु चरणावरती झुकवला ना मी सासंगत सगळं मला गुरु देतो महाराज सासंगत. कारण ज्यावेळी अभिमान गळून पडतो ना त्यावेळी मनामध्ये सासंगत तो सात्विक भाव येतो, शुद्ध भाव येतो. कोणाविषयी सासंगत माझ्या मनामध्ये द्वेष राहत नाही, राग राहत नाही, तिरस्कार राहत नाही. मी ज्यावेळी सासंगत माझा अभिमानाचा नारळ खाली करेल त्यावेळी आणि सासंगत शुद्ध भावनेनं सासंगत एक प्रत्येक संत महापुरुषाचा मी आदर सत्कार केला, हात जोडला. सासंगत सगळ्यात श्रेष्ठ कुठलं महत्वाचं माहिती का? प्रेमाचा हात जोडलेला. मोहर किती पण तापटी होती सासंगत, जणू काय आता येऊन बेटी महाराज मारते का काय अशी अवस्था सासंगत मोहर मारायला आलाय. पण सासंगत हात जोडून जर स्तब्ध झाला, नम्र झाला तर महाराज त्याला निंबा राज्य मिळतो. महाराज जिथं 10 मारणार असते हात उचललेला पण सासंगत हात मागला जातो. का तर सासंगत माझ्याजवळ नम्र झाला, झोपलेला आहे सासंगत. ही भावना सासंगत तयार होती. म्हणून सासंगत गुरुनं मला हात जोडायला शिकवलेला, हात जोडायला नाही सासंगत. मला गुरुनं सासंगत जोडायला शिकवलेलं आहे. मग ती भावना सासंगत माझ्यामध्ये यायला पाहिजे. मी ज्यावेळी गुरु एक एक महात्मा जोडत जाईल ना त्यावेळी खऱ्या अर्थानं मला सासंगत तो परिवार वाढेल, सासंगत मला तो आनंद मिळत राहील, प्रत्येक संत महापुरुषांचं प्रेम मिळत राहील. मी जर जोडलो तर सासंगत, नाहीतर सासंगत मी माझंच कारण संत महात्मा सांगत होते सासंगत. पूर्वी म्हणायचे संत सासंगत, सद्ग्रस्त म्हणायचे की सासंगत जन्माला आला प्राणीने पाणी वाहता वाहता मेला. काय म्हणायचे? पूर्वीचे साधू संतांच्या कीर्तनामध्ये ऐकलं असेल की सासंगत. पण आता ती परिस्थिती नाही सासंगत. आता काय म्हणावं लागेल माहितीये का? जन्माला आला प्राणी वाटसा बघता बघता मेला. अशी अवस्था आहे महाराज. उशाला वाटसा उठले की पहिला कुणाला स्टेटस काय आहे, कोणी काय ठेवले सासंगत काय माहित नसते, नुसता बोट फिरवायची एवढंच. त्याच्याचं काय करतं काय माहित पण, आलं पण नसते, बळ पण नसते, सासंगत सगळं चालू असतं. मग सासंगत चिंतन करा. त्याच्यातून मला सासंगत काय शिकायचं आहे, काय जागृत व्हायचं आहे सासंगत.
आज मला प्रत्येक पावलाला सासंगत गुरु खुश करते. गुरु खुश करायला लागलाय सासंगत. आणि ज्यावेळी सासंगत संत महापुरुष खुश असतात ना त्यावेळी गुरु खुश असतो महाराज. संत महापुरुषांच्या चेहऱ्यावरती जर रहस्य असेल तर सासंगत गुरु सासंगत मनोमने आनंदित होत असतो. सासंगत साधं आपल्या संसाराचं उदाहरण दिलं. बाळ असतं छोटंसं बाळ सासंगत जन्माला आलेलं असतं सासंगत. प्रत्येकाच्या घरात आले कारण ती जन्माला आल्याशिवाय एवढी मोठी झाली नाही. प्रत्येकाच्या घरात कोण ना कोण जन्मले सासंगत. आणि सासंगत ती माऊली काय करते आई माता सासंगत त्या बाळाला सासंगत किती नटवते बघा. तेल लावते सासंगत, लब्बर लावते, एकावर एक 2 लब्बर असते सासंगत, पावडर लावते सासंगत, कुठं दृष्टी लागून काळा टिपका काजळ इथं लावते सासंगत. त्या बाळाला काय देणं घेणं असते काय हो? काय नाही. त्याला काय कळते मला काय सजवले का काय लावते काय कळते का? मग आनंद कोणाला होत असतो मला? आईला आनंद होता. तसं माझ्या गुरुच आहे महाराज. ज्यावेळी मी सासंगत त्या भक्तांना खुश ठेवलं ना त्यावेळी सासंगत त्यांना काय देणं घेणं नसते. सासंगत खुश ठेवलं काय, मी तुम्हाला प्रेमानं बोललो काय, रागानं बोललो काय, तुम्ही काय मनावर घेत नाही. पण सासंगत ज्यावेळी तुम्ही खुश असता ना त्यावेळी गुरु सासंगत ती माऊली खुश असते सासंगत माझ्यावर. मग सासंगत ते कर्म सासंगत माझ्या ते कर्म माझ्या हातून झालं पाहिजे की येणारा प्रत्येक संत महापुरुष सासंगत माझ्या कर्मातून कसा खुश राहील, कसा समाधानी राहील, कसा आनंदी राहील. एवढा भाव जरी ठेवला तर जन्माला आल्याचं सार्थक झालं. जन्माला आलेल्याचं सार्थक झालं. काय करायची गरज? महाराज माझी सत्संग झाली, सेवा झाली, सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळी सासंगत माझ्यावर परमात्मा खुश होतो. तुम्ही म्हणाल कसं? तर सासंगत रेल्वे सर्वांना माहिती. रेल्वे टायमिंग झाल्यावर सांगा महाराज. माझ्याकडे फोन पण काढून घेते, सगळेच काढून घेते महाराज. निवांत जाऊन बसा माहिती. त्यामुळे टायमिंग मला काही माहित नाही. प्रेमाने बोला की सासंगत म्हणते रेल्वे असते म्हणजे नाही सासंगत रेल्वे जवळ आलो. प्रेमाने बोला की रेल्वे असते आणि रेल्वेने सासंगत प्रवास करत असताना आपण जर तिकीट नाही काढले चुकून गडबड असते महाराज. कधीतरी असते अगदी तंतोतंत. जसं की आपण सत्संगला 8:30ला मंगलाचरण चालू व्हायच्या अगोदर जसं तंतोतंत येतो 7ला नाही. रेल्वे जायच्या अगोदर अर्धा पाऊण तास येणार नाही. पण गाडी हालायच्या म्हणजे ती 1 मिनिट अगोदर, पण त्याच्या आधी हालायच्या म्हणजे की 1 मिनिट अगोदर पळत जाणार, गाडी जाणार, काय तर होणार मला माहित नसते. त्याच्या अगोदर जाऊन तिकीट काढायचं असते, प्लॅटफॉर्मवर थांबायचं असते. याचं काही देणं घेणं नाही. तसं आमचं मन लागायसाठी मला अगोदर इथं अवतारवाणी यायला पाहिजे. सासंगत की 1.5 तास सगळं ऐकून माझं मन स्थिर करून शेवट अर्धा तास सासंगत गुरुचे आशीर्वाद सासंगत मिळत असतात. यासाठी सासंगत गुरुने 2 तास सत्संग दिले. याचं काही देणं घेणं नसते. पण सासंगत तरी पण गुरु म्हणते असू दे, आले ना, बसले ना, रेल्वे घेऊन आले ना सत्संगमध्ये, बसले ना, गुरु खुश महाराज. 8:30ला येऊ दे नाही तर काय नाही, आले तर हे महत्वाचं. मग सासंगत प्रवास चालू होतो आणि कर्मधर्म संयोगाने टीसी काय येतो टीसी. एक तर याच्याकडे तिकीट नाही, गडबडीत येऊन बसलंय आणि त्यात काय टीसी. मग सासंगत आता टीसीचं काम काय तुम्हाला मला माहिती आहे की प्रत्येकाला तिकीट विचारायचंच काम आहे. त्यासाठी त्याला ठेवले सरकारनं पगार देऊन. तसं यमाचं पण काम आहे महाराज. देवाने त्यासाठीच ठेवले. कधी एकदा कोण कचाट्यात घावला की सोडायचं. कारण हे संत महापुरुष त्यावेळी सांगतात की तुझ्या उशाला बसलाय काळ, तू जागा आता सांभाळ. तू उशालाच आहे म्हणले सासंगत. घावलं की सोडत नाही. म्हणून सासंगत टीसी आला आणि सासंगत चेक करायला लागला आणि मला विचारते काय, मला काय विचारते काय म्हणून माझ्यासारखं होते. घ्यायचं नाही कधी टायमात, जाऊन असंच बसायचं. आणि सासंगत बरोबर येऊन मला विचारलं, म्हणले तिकीट कुठं आहे? सासंगत पण दया आली हो त्याला. काय आली? दया आली. म्हणले तिकीट काढल्यानंतर ठीक आहे म्हणले, जा. काय म्हणले? जा प्रवास कर. त्यावेळी ज्यावेळी सासंगत तिकीट नसताना पण सासंगत माझ्यावरती टीसी खुश झाला. पण झाला टीसी खुश झाल्यामुळे माझा प्रवास काय झाला? सुखकारक झाला. मला जायचं तिथे. माझ्याकडे सासंगत भक्तीचं तिकीट असू दे ना, सासंगत मला इथं ज्ञान काय कळालं असू दे, न कळालेलं असू दे, पण माझ्यावरती गुरु खुश झाला ना महाराज. गुरु खुश झाला ना महाराज. मी ज्ञान घेतलेलं असू दे, गुरुनं मुक्त केलं महाराज. गुरु जर आनंदी झाला, मी ज्ञानच घ्यायला पाहिजे असं नाही सासंगत. तसं टीसीने सांगितलं म्हणले की जा म्हणले, तुला प्रवास सुखकारक केला तुझा, जा म्हणले. तसं गुरु जर माझ्यावरती खुश झाला, माझ्या कर्मावरती खुश झाला, माझ्या सासंगत जीवनावरती खुश झाला, तर सासंगत माझा प्रवास सुखर झाला. मला ज्ञानाची गरज नाही. गुरु म्हटले सासंगत भावताशी महाराजांच्या काळातील गोष्ट आहे सासंगत.
जाता जाता सासंगत प्रचाराला चाललेले होते आणि जाता जाता एका ठिकाणी थांबले सासंगत. एका ठिकाणी थांबले सासंगत, चहा घेतला आणि म्हणले की चहावाल्याला म्हणले की मी तुला मुक्त केलं का म्हणजे सासंगत. आणि असते ना आमच्यासारखी ज्ञानी लगेच बाबाजींना म्हटली, बाबाजी तुम्ही तर ज्ञान घेतलं नाही, त्याला मुक्त कसं काय केलं म्हणजे, त्याला मोकळं कसं काय, त्याला ज्ञान माहित नाही, तुम्ही कोण आहे काय माहित नाही, तुम्ही असं काय त्याच्यावरती का. बाबाजी म्हणतात की मी एकदा त्याला सांगितलं ना, तुझा तर विश्वास आहे ना मी पूर्ण सद्गुरू आहे सासंगत, मी देव आहे सासंगत, मी त्याला एकदा मुक्त केलं सासंगत, त्याला माफ केलं म्हणल्यानंतर काय ज्ञानच घ्यायला कशाला पाहिजे. एकदा जर प्रभू परमात्म्यानं सासंगत मला माफ केलं, सासंगत माझ्या कर्मावरती एका चहावरती बाबांनी तुझ्या मग सासंगत माझा असं कुठलं एखादं कर्म घडलं त्याच्यावरती माताजी खुश झाल्या तर सासंगत माझा सासंगत बेडा पार झाला म्हणून समजायचं. म्हणून सासंग सत्संग करणं महत्वाचं आहे. आनंदी साधन किती वेळ आनंदी साधारण महत्व सासंग किती वेळ अजून 10 झाले. आनंदी साधारण असं महत्व सासंग सत्संगाला दिलेलं आहे. काय म्हटले, आनंदी साधारण असं महत्व सत्संगाला दिलेलं आहे. सत्संग हे साधारण नाही, तुम्ही बसता हे साधारण नाही, मला वाटते सासंग हे साधारण नाही. जसं महाराजांनी सांगितलं की तिथे येणाऱ्या प्रत्येक सत्संगामध्ये एका जीवाचा उद्धार होत असतो महाराज. हे सत्य परिस्थिती आहे. प्रेमाने बोला. आता कोणाचा किती विश्वास आहे त्याच्यावर, जसं मगाशी दासने सांगितलं ना, कोण किती विश्वास ठेवते त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. तर मग आम्हाला माहिती आहे की पाप जायसाठी कुठे जाते तो, काशीला. काशी नदी आहे का काय, काय तीर्थक्षेत्र आहे ना, म्हणजे की गंगेला गेल्यानंतर पाप धुतलं म्हणतात ना, बरोबर काय का नाही. प्रेमाने बोला म्हणतात नाही, आमचं तो तुला अंतर नाही, आमच्याची पण झालं काय. प्रेमाने बोला. की म्हणले काशीला गेले की तिथं डुबकी मारल्यावर धुतलं जाते का कसं, डुबकी मारायला पाहिजे ना. बोला काय बोलल्याशिवाय त्यांना कळत मी काही परीक्षा घेणार नाही तुमची, मला अधिकार तुम्ही जाता काय म्हणून पण विचार नाही, गेलं तर मोठं चांगलं आहे. कारण तुमचं चरण लागल्यावरती काय म्हणले माहित आहे का, संत काय सांगतात माहित आहे का, ते कुंड पण आहे ना, काशीचं कुंड पण प्रत्येकाचं पाप धुवून धुवून ते पण अपवित्र झालेलं असते. काय म्हणले की प्रत्येकाचं पाप धुवून ते पण अपवित्र झालेलं असते, आणि ज्यावेळी त्या कुंडाला संतांचं चरण लागतं ना त्यावेळी ते पवित्र होतं. मग तुम्ही गेला तर तुमच्या चरणात ते पवित्र होईल महाराज. त्यामुळे असं काय मी काय म्हणणार नाही तुम्हाला जाऊ नका, कारण ते ज्ञान तुमच्याकडे आहे. कुठं राहतो, प्रेमाने बोला. कुठं राहतो मला, गंगेत जाऊन स्नान केलं. ती म्हणले काशीला गेल्यानंतर पाप धुतलं जाते म्हणले म्हणले. त्यावेळी सासंगत पार्वती देवी सासंग शंकरांना म्हणते की सासंगत म्हणले की इथं येणाऱ्या प्रत्येक सासंगत सदग्रस्ताला तुम्ही इथं आंघोळी केल्यानंतर सासंगताला मुक्त करत आचरा म्हणले. सासंग काय म्हणले, मुक्त करत आचरा, त्याला पापातून सगळ्या सासंगत नाहीच करत आचरा, त्याला मोक्ष देत आचरा म्हणले शंकराला. शंकर म्हणले ते शक्य नाही म्हणले. काय ते शक्य नाही म्हणले. सासंग चिंतनाचा विषय. सगळेजण तर म्हणतात सासंग तिथं गेल्यानंतर पाप होते, शंकर तर म्हणतात ते शक्य नाही. हे काय भानगड आहे म्हणजे. पार्वती विचार म्हणले हे काय भानगड आहे, तुला बघायचंय काय म्हणले, चल माझ्या संग. काय म्हणले, चल माझ्या संग. त्यावेळी सासंगत शंकरानं सासंगत म्हाताऱ्याचं रूप घेतलं. सासंगत पार्वती सासंगत एका आजीबाईचं रूप घेतलं. सासंगत त्या कुंडाच्या बाजूला सासंगत, कुंडापासून सासंगत कुंडामध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये सासंगत शंकर जाऊन उभे राहिले. सासंगत पार्वती बाजूला. सासंगत शंकरानं सांगितलेलं होतं सासंगत काय म्हणायचं. रस्ता होता सासंगत, अनेक जण येत होते जात होते. सासंगत सगळेजण सासंगत चाललेले होते, एरदार चालू होते सासंगत. आणि सासंगत शंकर अर्ध्या कमरे एवढं पाण्यामध्ये बुडलेले आहे. सासंगत उडता लागलेले गाळामध्ये, आणि इकडे सासंगत ती पार्वती ओरडते. पार्वती म्हणजे आजी सासंगत ओरडते की म्हटले वाचवा वाचवा सासंगत, माझं म्हातारं बुडा लागले. सासंगत वाहून चालले. सासंगत त्याला वाचवा. त्यावेळी सासंगत एक जण पुढे आला, म्हणले की एक आठ आहे म्हणले. सासंगत जो कोणी सासंगत कुठलंही एखादं पाप केलं नसेल त्यानं सासंगत जर त्यानं जाऊन वाचवला तर सासंगत म्हातारं वाचते. नाही सासंगत कुणी पाप केला असेल आणि सासंगत जर त्याला जाऊन धरलं तर ह्याचं डोसकं फुटते. जो वाचवाय जातो त्याचं जे वाचवाय ते मागे चाललं. बरेच जण सासंगत तिकडं सासंगत पळायला लागली. सगळेजण बरीच गर्दी जमा झाली. कोण सासंगत जाईना, सासंगत कोण वाचवायला जाईना, कारण प्रत्येकाला वाटलं तुम्ही काय ना काय पाप केला असेल. काय लय नाही झालं तर जाताना त्या मुलग्या तरी मारल्या तर ते पण पापच आहे.
त्या मुंग्या जरी जाता जाता जरी मेल्या असल्या, लय झालं दात दमवायला आले, पण असं जरी हातात दात जरी मारला असलं त्यात पण जीव जाईल, ते पण पापच झालं मला. प्रत्येक जण सासंगत गर्दी झाली सासंगत, आणि प्रत्येक जण थांबली सासंगत, कोणच आहे ना, कारण कोण आला की सासंगत ती म्हातारी म्हणायची कोण पाप केलं नाही त्यानं सासंगत वाचवू शकतो सासंगत. आणि एक सासंगत सदग्रस्त रस्त्यावर चाललेलं होतं आणि गर्दी झालेली बघितलं सासंगत, काय झालं म्हणून सासंगत बघितलं की म्हणले म्हातारं बुडा लागले म्हणले सासंगत, आणि त्याला वाचवायला कोण जायना झाले. सगळी सासंगत कुठला मागचा पुढचा विचार केला नाही, ते जाणार तेवढ्यात म्हातारी म्हणते तू कुठलं पाप केलं नसलं तरी तरच, नाही तर तुझं डोसकं पडणार. यानं काय नाही बिंदा सोडी मारली सासंगत, गेला आणि म्हाताऱ्याला बाहेर, ते कुठलं वृत्त राहते नाटकाचे पाडणार नाही, बाहेर काढलं सासंगत. प्रत्येक जण विचारायला लागला तू एक पाप केलं नाही, किती पवित्र आहेस, किती महान आहे सासंगत, त्याची स्तुती करायला लागली सासंगत. त्याला म्हणले की आपण म्हणतो ना एखादं काम केलं, काय महाराज बोललो, काय भारी बोललो, काय चांगलं सांगितलं, तसं सगळेजण स्तुती करायला लागले सासंगत. आणि त्याला विचारले म्हणले की तू किती महान आहेस, म्हणजे तू एक पण पाप केलं नाही, तू जाऊन आणला सासंगत, त्याला बाहेर काढायला वाचवलास म्हणले. कोण म्हणले मी पाप केलं, ते म्हणते बर म्हणलं पाप केलं नाही, मग कसं तुझं डोसकं पडलं नाही म्हणले. आणि इथं तर म्हणले ही कुंड आहे म्हणले, इथं केलेलं पाप धुतलं जाते म्हणले, माझा विश्वास आहे. मी म्हणले ते कुंडात ना उडी मारून मग पलीकडे गेलो म्हणले, जेवढी पाप होती तेवढी माझी धुवून गेले, मग त्याला बाहेर काढलं म्हणले. तो विश्वास पाहिजे. शंकर म्हणतात पार्वतीला काल कामाची, निष्ठा बरोबरची का भक्ती काय कामाची, मला काय तर म्हणताय सासंगत, मला महापुरुष म्हणताय सासंगत, ज्या भावनेने केलेलं सेवा कावतुकाची तो भाव तसंच असं सत्संगचं म्हणतात. तिथे येऊ नको साधारण नाही म्हणले, कारण संत म्हणतात की सत्संग वो गंगा है इसमें जो नहाते है पापी से पापी भी. किती जणांना कळालं, किती जणांना वाटते सासंग सत्संग गंगा आहे, माझ्या जीवनाचा उद्धार होईल, माझं जीवन सासंग सत्संग आल्यानंतर सफल होईल, किती जणांना वाटते सर. मी सासंगत मला म्हणून माताजीने म्हटलं नाही सासंगत मुली नाही भाव सासंग, तो भाव जर नसेल तर सासंगत माझा हेलपाट आहे, माझा हेलपाट आहे. सासंग चिंतन करायचे, सासंग माझ्यासाठी सत्संग करायचे. गायकवाड महाराज सांगतात ना वळून सासंग तुमच्यासाठी चालू केले ना, सासंगत माझ्यासाठीच आहे. सासंग तिथं आल्यानंतर सासंगत माझाच उद्धार आहे, तिने येतात म्हणून त्यांच्यासाठी येत नाही महाराज. सासंग थोडा प्रयास करतात महाराज, वैद्य महाराजांची तब्येत साथ देत नाही तरी पण इथे येऊन बसतात, त्यांच्यासाठी आपण येत नाही. माझ्यासाठी सासंग, माझ्यासाठी सासंग ज्यावेळी ते येऊन बसेल ना त्यावेळी सासंगत मला ते दिव्यता भव्यता सासंगत सगळ्या गोष्टी सासंग त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. ही सत्संग गंगाच आहे, सासंग सत्संग ही आईच आहे. सत्संग बाबाजी म्हणायचे की सत्संग माझ्या शिर का ताज आहे सासंगत, एवढं महत्व सासंग सत्संग आहे. आणि अशी पवित्र सत्संग सासंग गुरुनं माझ्यासाठी दिलेले आहे, मला घालून दिलेले आहे. म्हणून सासंगत मला त्या सत्संगचा कदर करता आली पाहिजे, मला प्रत्येक महापुरुषाची कदर करता आली पाहिजे. ज्यावेळी सासंगत मी सत्संगची कदर करू, महापुरुषांची कदर करू, त्यावेळी सासंगत गुरु माझ्यावरती खुश असणार आहे. सासंगत मग सासंगत जर गुरु खुश असेल तर सासंगत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही सोडची आम्हा बघून काळ घातली. बरोबर ना महाराज? जरी सासंगत आम्ही यमाच्या दातामध्ये जरी घावला असेल तर सासंगत त्याच्यातून अलगद बाजूला काढायची ताकद सासंगत गुरु म्हटले, साधारण गोष्ट नाही म्हणले सासंगत. म्हणून आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे. माणसाला कधी कुठली काळ कुठला वेळ सासंगत कधी काय होईल काय सांगता येत नाही. सासंगत नाही या देहाचा भरोसा म्हणलेले सासंगत, कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. कधी सासंगत कुठली वेळ येईल काय होईल सासंगत याच्याशी काही सांगता येत नाही. सासंगत जसे की म्हणतात मनुष्याचं जीवन सासंगत आळवावरचा पाण्याचा बडबड असतो ना, किती वेळा आळवाच्या पाण्यावरती पाणी थांबतो. आळवाच्या वड्या कधी करताय का नाही? झाडच नाही कधी सासंगत त्याच्यावर पाणी मारून बघितले का? सासंगत किती वेळ पाणी थांबतो आळवूच्या पानावरती? तसंच जीवन आहे म्हणजे महाराज. काय म्हणतात की संत काय म्हणतात तसं मनुष्याचं जीवन आहे म्हणजे. कधी काय सांगता येणार? कुंभार घडवितो घडा, त्या घड्याला जातो तडा, जीव पाण्याचा बुडबुडा, भरोसा याचा महाराज. सगळं करते हो, इथे बसल्यावर सगळं ऐकायला बरं वाटते, पण सासंगत मी कधी धारण करत नाही. माझ्या मनात कधी संतविषयी महाविषयाविषयी प्रेम निर्माण होत नाही. सगळं माहिती आहे महाराज, कधी काय होईल काय सांगता येत नाही, कुठली वेळ माझ्यासाठी शेवटची रात्र असेल हे सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टी जाणीव आहे, पण सासंगत मी आचरणात आणत नाही.
मला त्या गोष्टीची जाणीव राहत नाही साथसंगत. मला प्रत्येक काळी ना साथसंगत मृत्यू समोर दिसला तर मनुष्य साथसंगत नीट वागतो महाराज, नीट वागतो महाराज. वेळ झाली आहे महाराज, झाली सांगा की मग झाली म्हणून बास करावं. ती साथसंगत, ती अवस्था साथसंगत मला निरंतर ठेवता आली पाहिजे. सदैव साथसंगत त्या जागृतीमध्ये साथसंगत परत कधी तर आलं की साथसंगत राहायला सांगतो. कारण गुरुच्या आदेशा उपदेशामध्ये साथसंगत सेवा करणं आणि साथसंगत सर्वांच्या चरणावर एवढीच अरदास प्रार्थना आहे. साथसंगत कोणी काही म्हणू दे, साथसंगत मला सत्संगाला येताना किंवा काही करू दे, साथसंगत मी माझ्यासाठी सत्संग करतोय, गुरुकडे बघून सत्संग करतोय, एवढाच भाव ठेवून सत्संग करायचे आणि जीवनामध्ये आनंद घ्यायचे. साथसंगत जात बोलत असताना एखादा वेळा वाटला शब्द गेला असेल तर तो जात समजून जाता उदाहरण करण्यानं माफ करा. निरंतर साथसंगत तुमच्या सेवेशी जसं सद्गुरूला पाहिजे तसं जीवन साथसंगत घडावं. प्रेमाने बोला. आता जोडीमध्ये सर्वांनी सांगू. तेरी ओट सारा तेरा तन मन गोल घुमावा, करे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा, करे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं सदा भूलनार, मैं सदा भूलनार, तू है दाता बख्शनार, तू है दाता बख्शनार. मेरे अवगुण ना जीता, मेरे अवगुण ना जीता, मोठ्या प्रेमाने बोला. पावती बुक आलेलं आहे, मला सेवा करायची असतील तरी सेवा करू शकता. आणि दररोज सकाळी 5 ते 6 योगाचे आयोजन लाभ घेऊ शकता. आणि दररोज सकाळी 6 ते 7 मॉर्निंग सत्संगी चालू आहे, त्याही सत्संगीचा लाभ.